आज शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2020. प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या ह्या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे. यावेळेला देवबापाच्या उपकार स्तुतीसाठी आपण सर्वजण उभे राहू आणि गीत गाऊयात. मंडळीला विनंती आहे, आपण सर्वजण उभे राहूयात. जगी आणि जझा
प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिशय मौल्यवान नावामध्ये आजच्या ह्या मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। विशेष प्रकारे आपली जी मीडिया टीम आहे, ऑनलाईन मीडिया टीम, त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि स्तुती करतो, त्यांना धन्यवाद देतो। देवाने त्यांच्यावर जी मोठी कृपा केलेली आहे ती कृपा त्यांनी व्यर्थ होऊ दिलेली नाही आणि अनेकांच्या मनामध्ये अंतःकरणामध्ये देवाचं वचन पेरण्यासाठी त्यांनी जी विशेष प्रकारे सर्व प्रकारची जबाबदारी स्वीकारलेली आहे। मिस्टर जोएल कोरे, मिस्टर सुदीप आळे, मिस्टर सुबोध साळवी, मिस्टर स्टॅनले मूर्ती, या सर्वांना मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये प्रभूच्या चरणावर समर्पित करीत आहे। प्रभूला आम्ही त्यांच्या जीवनाबद्दल धन्यवाद देऊया। संत पौल म्हणतो, त्यांनी माझ्यावरून माझ्या देवाचं गौरव केले आहे। आमेन। प्रार्थना करूया। प्रेमळ देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, देवादी देवा, मनापासून आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो। हे बापा परमेश्वरा, मिडवीक भक्ती या नात्याने हा शुक्रवार तू आमच्यासाठी वेगळा केलेला आहेस आणि बापा परमेश्वरा, ही भक्ती म्हणजे तू आम्हाला शास्त्र अभ्यासाच्या स्वरूपात, बायबल स्टडीच्या स्वरूपात दिलेले आहेस। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर होते। मंडळीचे हे चारही गुण वैशिष्ट्य तू मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे याद्वारे पूर्ण करून घेत आहेस। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो आणि तुला धन्यवाद देतो। आणि आज आम्ही या बायबल स्टडीमध्ये असताना, या शास्त्राभ्यासामध्ये असताना, हे बापा तुझ्या पवित्र आत्म्याची वृष्टी आम्हावर कर, की जेणेकरून ऐकणारे कान आणि ग्रहण करणारी शक्ती आम्हाला प्राप्त होईल। की बापा परमेश्वरा, आम्ही विश्वासामध्ये वाढू, त्या विश्वासाने आमची देवावर अधिक प्रीती जडेल, ख्रिस्तावर अधिक प्रीती जडेल। आणि बापा परमेश्वरा, आम्ही त्याच्या आज्ञा पाळू, त्याच्या इच्छेप्रमाणे करू। प्रभू सहाय्य कर, कृपा दया अनुग्रह दे। मेथोडिस्ट मारडी चर्च पुणे आणि ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला, व्यक्तीला बापा परमेश्वरा तू तुझा आशीर्वाद दे। आणि बापा प्रत्येकांच्या घरामध्ये तुझी सुख, शांती, आनंद, समृद्धी, वैभव, आरोग्य, प्रीती, ऐक्य, स्थैर्य तू भर आणि भरत आहेस। मनापासून आभार मानतो, उपकार स्तुती करतो। हे बापा परमेश्वरा, आम्हा प्रत्येकाला तू तुझ्या पंकछायेमध्ये आजपर्यंत राखलंस, तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। दिव्यदूतांची छावणी ठेवून बापा परमेश्वरा प्रत्येक रोग, आजार, मरी, महामारी यापासून तू आम्हाला दूर ठेवत आहेस। आम्ही तुझे आभार मानतो, उपकार स्तुती करतो। आमच्या काही प्रियजनांना खडतर अशा अनुभवातून या दिवसांमध्ये जावं लागलेलं आहे, त्यांची साक्ष तू उभा केलीस बापा, त्यांना आरोग्य दिलंस, त्यांना धैर्य दिलंस बापा, त्यांना तू विशेष प्रकारे तुझी कृपा पुरवलीस। हे बापा परमेश्वरा, सर्व आजारावर, या महामारीवर मात करणारं सामर्थ्य तू दिलंस, सामर्थ्य देवाचं आहे। आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत। आजही आमचे अनेक श्रोते हे बापा परमेश्वरा या आजाराशी, या रोगाशी झगडत आहे, संघर्ष करत आहे। प्रभू तुझी शक्ती दे। संत पौल म्हणतो, जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त। त्यांना सशक्त कर, या सर्व आजारावर मात करणारं सामर्थ्य तू दे। आज तुझी आकाश कपाटे उघडून तू आपल्या लेकरांवर मेहर नजर कर बापा। आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत आणि आम्ही आज सर्वजण कळकळीची, अग्रहाची विनंती करत आहोत बापा परमेश्वरा। हा जो कोविड-19 कोरोना व्हायरस सर्व जगभर हा रोग पसरलेला आमच्या भारत देशामध्ये सुद्धा याने उग्र स्वरूप धारण केलेला आहे। प्रभू आज येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये, येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या रक्तामध्ये आणि देवाच्या पवित्र वचनाने जो अधिकार तुम्हाला दिलेला आहे त्या अधिकारामध्ये मी बांधून टाकीत आहे। प्रभू या रोगाला, आजाराला तू नष्ट कर बापा, नष्ट कर। अविश्वास कुरकुरतो, हे कसं शक्य आहे? परंतु विश्वास
कोलाहल करतो, हे घडलंच आहे प्रभू, हे तू घडवणारच, लवकरच घडवणार. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो बापा. प्रभू, आम्ही ह्यासाठी हे मागत आहोत की तुझी मंदिरं बंद आहेत. मंडळी ज्या ठिकाणी एकत्र येऊन उपासना करते बापा परमेश्वरा, ती मंदिरं बंद आहेत. मंडळीने एकत्र यावं ही तुझी इच्छा आणि योजना आहे बापा परमेश्वरा. या कोविड-19 मुळे आज मंडळीला एकत्र येता येत नाही, जमता येत नाही. प्रभू, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत, तू आपली इच्छा पूर्ण कर बापा. तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे, मंडळीला एकत्र येता येऊ दे, आणि त्यासाठीच बापा ही महामारी तू घालवून टाक बापा, घालवून टाक. आज आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. आमची प्रार्थना तू ऐकलीस, आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती करतो बापा. मी तुझा दास सेवक तुझ्या कृपेच्या अधीन आणि स्वाधीन आहे. पुन्हा एकदा बापा परमेश्वरा, मला तुझी कृपाच पुरेशी आहे हा विश्वास दे. सहाय्यक कृपा द्या, अनुग्रह दे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला आज तुझा आशीर्वाद लाभू दे, आज तुझे दृष्टांत लाभू दे, आज तुझं सामर्थ्य दे, आज तुझा विश्वास दे. आज बापा परमेश्वर अद्भुत चमत्कार आमच्या जीवनात, घरात, कुटुंबात, आमच्या नोकरीवर, आमच्या व्यवसायावर घडू दे बापा परमेश्वरा. अशी आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. सर्व सैतानी शक्ती, क्लुप्ती, अडखणे, अडथळे येशू ख्रिस्त माझा प्रभू याच्या नावामध्ये मी बांधून टाकीत आहे. प्रभू, तू गौरवीला जाऊन तुला जा बापा. आमच्या प्रार्थना तुझ्यापर्यंत पोहोचल्या, तू ऐकल्या, उत्तर दिलं. आम्ही तुझे आभार मानतो, का स्तुती. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने मागतो, म्हणतो की आमच्या स्वर्गीय बापा, आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व का तुझी आहेत. आमेन. देव बापाला धन्यवाद असो. प्रियानो, आपण आजच्या संदेशाकडे जात आहोत, आणि आजच्या मननाचा विषय आहे सेवा. मेथोडिस्ट मराठी चर्च पुणे यांचं कॅलेंडर जर आम्ही पाहिलं तर ह्या महिन्यामध्ये जो विषय देण्यात आलेला आहे तो आहे सेवा. आणि प्रियानो, या विषयावर काही प्रकाश पाडावा, या विषयाचं काही रहस्य, काही मर्म, काही प्रगटीकरण आम्ही करून घ्यावं, यासाठी देवाने जी कृपा मला पुरवलेली आहे त्याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो. मागील शुक्रवारी देखील आम्ही यावरील एक संदेश ऐकलेला आहे. आज आमचं प्रतीक वचन आहे यशया अध्याय 9 वचन 7. यशया अध्याय 9 वचन 7 याचा शेवटचा भाग. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. देई बापा वाचलेलं वचन आम्हासाठी आशीर्वादित करो. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. परमेश्वराची सेवा करण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी, पार पाडण्यासाठी, तत्परतेने करण्यासाठी, समर्पित अंतःकरणाने करण्यासाठी प्रियानो आम्हाला परमेश्वराच्या आवेशाची आवश्यकता आहे. आमचा आवेश काही कामाचा नाही. परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. सर्वात प्रथम आम्ही परमेश्वराची म्हणून जी काही सेवा करतो ती सेवा करण्यासाठी परमेश्वराचा आवेश आवश्यक आहे. करावे लागते म्हणून करू नये. दुःखी मनाने, जड अंतःकरणाने, नाक मुरडीत करू नये. प्रियानो लक्षात घ्या,
आम्हाला परमेश्वराची सेवा जर करायची आहे तर ती परमेश्वराच्या आवेशानेच. आमचा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा मंदिरामध्ये गेला आणि त्याने पाहिलं की संपूर्ण बाजार भरलेला आहे, लुटारूंची गुहा केलेली आहे, त्या ठिकाणी असं दिलेलं आहे वचन, प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिराच्या आवेशाने ग्रासून टाकले. आणि प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या बाबतीमध्ये हा शास्त्रलेख होता आणि तो शास्त्रलेख त्यावेळेला त्याने पूर्ण केला आणि आम्ही तेच पाहत आहोत की परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला आवेशाने ग्रासलं आणि म्हणून 3.5 वर्ष नव्हे 33 वर्ष तो या जगामध्ये होता. 3.5 वर्ष त्याने सेवा केली, परंतु ती परमेश्वराच्या आवेशाने, आणि म्हणून प्रत्येक त्याची सेवा स्वीकारण्यात आली. परमेश्वराच्या आवेशाने सेवा केल्याशिवाय परमेश्वर ती स्वीकारत नाही. आणि लक्षात घ्या प्रियांनो, त्याचं प्रतिफळही आम्हाला मिळत नाही. आमच्या आवेशाचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त आवेशाने ग्रासलेला होता. योहान सुवर्तमान अध्याय 2 आणि वचन 17 मध्ये आम्ही पाहतो, तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला ग्रासून टाकील. योहान 2:17. स्तोत्र 69:9 मधून हे वचन घेतलेलं आहे. प्रियांनो, परमेश्वराची सेवा पूर्ण करायची आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराची भक्ती करायची आहे, सुभक्ती करायची आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराचं पवित्र शास्त्र वाचायचं आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराची प्रार्थना करायची आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराचं गीत गायचं आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वरासाठी संदेश द्यायचा आहे, परमेश्वराचा संदेश द्यायचा आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराचं काही सत्कृत्य करायचं आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. प्रियांनो, परमेश्वराची सुवार्ता सांगायची आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. परमेश्वराच्या मंदिरात जायचं आहे तर परमेश्वराचा आवेश हवा आहे. आमच्या आवेशाने आम्ही जर केलं, मानवी आवेशाने जर आम्ही केलं तर लक्षात घ्या प्रियांनो, देव ते स्वीकारत नाही. देव ते स्वीकारत नाही. अगदी प्रारंभीच काईन हाबेलाच्या उदाहरणात परमेश्वराने हे सिद्ध केलेलं आहे. त्याने हाबेलाचं अर्पण स्वीकारलं पण काईनाचं अर्पण स्वीकारलं नाही. कारण काईन हा त्या दुष्टाचा होता, काईन हा त्या शैतानाचा होता. त्याच्याजवळ जो आवेश होता तो आवेश शैतानाचा आवेश होता, देवाचा अपमान करणारा आवेश होता. देवाने ते स्वीकारलंच नाही. आणि म्हणून काईन आणखीन शैतानी झाला. जेव्हा देव आमचं अर्पण स्वीकारित नाही, लक्षात घ्या प्रियांनो, जेव्हा देव आमची भक्ती स्वीकारित नाही, जेव्हा देव आमची सेवा स्वीकारित नाही, तेव्हा लक्षात घ्या प्रियांनो, चांगलं होण्याच्या ऐवजी वाईट होतं. फार गंभीर आहे. परमेश्वराचा आवेश हे सिद्धीच नाही. आज परमेश्वराचा आवेश आम्हाला हवा आहे. या जगामध्ये अनेक आवेश पाहावयास मिळतात. या जगामध्ये अनेक आवेश पाहावयास मिळतात.
खाण्यापिण्यामधून मिळणारा आवेश, खाण्यापिण्यामधून मिळणारा आवेश. प्रियानो, खाणं पिणं आम्हाला आमच्यामध्ये कॅलरीज वाढवतं. कॅलरीज आमच्यामध्ये शक्ती वाढवतं, आवेश मिळतो. त्या आवेशाने नाही. इस्रायल लोक मिस्रामधून बाहेर पडले. परमेश्वराने त्यांना मान न दिला, स्वर्गातला मान न दिला. त्या मान्यातून त्यांना परमेश्वराचा आवेश मिळणार होता, पण हे लोक कुरकुरले. मिस्रामध्ये आम्हाला मासे फुकट मिळत होते, आम्हाला मांस कोण देईल? त्यांनी रडगाणं गायलं. प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलंय, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगे. प्रियानो, काय खावे, काय प्यावे, काय पांघरावे चिंता करू नका. आधी माझं नीतिमत्व आणि राज्य मिळविण्यात खटा, म्हणजे त्याच्याबरोबर या सर्व गोष्टी मी तुम्हाला देतो की नाही पहा. मला जर परमेश्वराने खायला प्यायला दिलं तर मी परमेश्वराची सेवा करीन. हा आवेश काही कामाचा नाही. परमेश्वराने मला जर नोकरी दिली तर मग मी परमेश्वराची मला बिझनेस दिला तर मी परमेश्वराची सेवा. हा आवेश काही कामाचा नाही, काहीच कामाचा नाही. परमेश्वराचा आवेश मिळो ना मिळो आम्हान पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही, ही तयारी पाहिजे. 12 प्रेषित प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे निघाले. प्रभूने म्हणाले, जाळी सोडा माझ्या मागे या, जाकात नाके सोडा माझ्या मागे या, तुमचं जे काय आहे ते सोडा माझ्या मागे या. आणि काय झालं प्रियानो, त्यांना कधीच काळजी वाटली नाही की आपलं आता पुढं कसं होईल, आम्ही काय खाणार, काय पिणार. त्यांना कधीच काळजी वाटली नाही, कधीच नाही. निघाले ते मागे. अरे प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचं पालन पोषण भरण पोषण करतो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने 3.5 वर्ष त्यांना बिना मेहनतीचं खाऊ घातलं. उत्तमातलं उत्तम ते खाऊ घातलं. प्रियानो, माझ्या प्रभूने मला खायला प्यायला दिलं तर मी प्रभूची सेवा करीन. नाही दिलं तर मी खुरखुर करीन. वाईट गोष्ट आहे. प्रियानो, हा खाण्यापिण्याचा आवेश काही कामाचा नाही. घरामध्ये जेव्हा चांगलं अन्न बनत असतं ना, सुंदर अन्न, त्याचा सुगंध सर्व घरामध्ये पसरत असतो, तेव्हा सगळं वातावरण सगळं आनंदमय झालेलं असतं, उत्साही वातावरण झालेलं असतं. पण एखाद्या दिवशी जर घरामध्ये अन्नच शिजलं नसेल आणि जर कुणी एखादा पाळक, एखादा देवाचा सेवक प्रार्थना करण्यासाठी आला तर आमची काय प्रतिक्रिया राहील? काय प्रतिक्रिया राहील? खाण्यापिण्याचा आवेश परमेश्वराची सेवा करू शकत नाही, करू शकत नाही. प्रभूच्या मागे जाणारे ते लोक 3 दिवस उपाशी होते. 3 दिवस 4,000 लोक होते. 3 दिवस उपाशी होते, पण त्यांना चिंता वाटली नाही. चिंता वाटली नाही. ते जात होते प्रभूच्या मागे, जात होते प्रभूच्या मागे. आणि 3 दिवसानंतर प्रभूने त्या 4,000 लोकांना उत्तम उत्तम भोजन दिलं. तो प्रभू आहे प्रियानो. खाण्यापिण्याचा आवेश. दुसरा आवेश व्यसनांमधून मिळणारा आवेश. व्यसन. कोणाला काय व्यसन. आणि मग त्या व्यसनामधून आवेश मिळतो. या व्यसनांनी मिळणाऱ्या आवेशाने परमेश्वराची सेवा होणार नाही.
संत पावलाने म्हटलेलं आहे, द्राक्षरसाने मस्त होऊ नका, द्राक्षरसात बेतालपणा आहे. बेतालपणा आहे. कोणतंच व्यसन नको. आमच्या लिंबिक सिस्टीमला टच करून जागृत करण्यासाठी कोणतंच व्यसन नको, आणि मग त्याने आम्ही सेवा करणार अजिबात नाही. काय झालं माहितीये का प्रियांनो? इस्रायल लोक रानामध्ये होते, मोशे डोंगरावर गेला होता, तो त्या ठिकाणी 40 दिवस होता, उपाशी होता. देव त्याला आज्ञा देत होता. 40 दिवस आणि 40 रात्र उपास केल्याशिवाय देवाची आज्ञा समजत नाही, देवाची सेवा होत नाही. डोक्यातून हा खाण्यापिण्याचा विचार जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत देवाची सेवा करता येत नाही. उपाशी होता. काय झालं? खाली इस्रायल लोक होते 6 लाख, त्यापेक्षा जास्त. मोशेला उशीर लागला. 40 दिवस वर होता देवाच्या सहभागितेमध्ये. यांनी काय केलं माहितीये का? 2 वासराच्या मूर्त्या केल्या, वासराची मूर्ती केले, आणि प्रियांनो ते खायला प्यायला बसले आणि त्याने नाच तमाशा केला. मिस्रातून बाहेर आणणारे ते हेच आमचे देव. नाच तमाशा. प्रियांनो, जेव्हा व्यसन करून देवाची सेवा केली जाते तेव्हा ती सेवा नसते, ती अन्य देवाची सेवा असते. अन्य देवाची सेवा असते. मग व्यसन कोणतं का असेना, कित्येक लोक चर्चला येताना आता 1.5 तास चर्च मध्ये बसायचंय, बाहेर सिगरेट 2-3 फुकून मग आतमध्ये येतात. का? आता 1.5 तास सिगरेट नाही पिता येणार. काही तर चर्च मध्ये उठून बाहेर जातात आणि तंबाखू मळतात आणि खाऊन थुंकून परत आतमध्ये येतात. हे असं प्रियांनो, लक्षात घ्या. व्यसनांमधून मिळणारा जो आवेश आहे त्याने देवाची सेवा घडत नाही आणि देव ती सेवा स्वीकारत नाही. 3रा आवेश, धनामधून, संपत्तीमधून मिळणारा आवेश. धन, संपत्ती याच्यामधून मिळणारा आवेश. या आवेशाने सेवा होत नाही. श्रीमंत मनुष्य आणि गरीब लाजर. बाप प्रियानो, त्याच्याजवळ संपत्तीचा, श्रीमंतीचा फार मोठा आवेश होता, पण त्याला देवाची सेवा करता आली नाही. देवाने त्याला त्याची सेवा करण्याची संधीच मिळू दिली नाही. आम्ही गीत गातो, तन मन धन प्रभू तव चरणी. गायला बरं वाटतं, परंतु प्रियानो प्रत्यक्षात तसं वागायला कठीण वाटतं. तन मन धन प्रभू तव चरणी. प्रेषित प्रभूला म्हणाले, आम्ही आज सर्व काही सोडून तुझ्या मागे आलो, आम्हाला काय मिळणार? प्रभू म्हणाला, तुम्हाला 100 पट मिळणार. 100 पट. प्रियानो, आमचा प्रभू येशू ख्रिस्त धनवान असता दरिद्री झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आम्ही धनवान व्हावं, आणि आम्ही धनवान होऊन आम्ही परमेश्वराची सेवा, ख्रिस्ताची सेवा, ख्रिस्ताची सुवार्ता करावी. मला धन दे, मला पैसा दे, मला संपत्ती दे, मग मी तुझी सेवा करीन. मला आठवतं आजही
एक मुलगा, तरुण मुलगा मला म्हणाला होता काही वर्षांपूर्वी, जवळ 20 वर्षापूर्वी मला म्हणाला होता, आज परमेश्वर देवाने मला जर 5 लाख रुपये दिले, मी सगळं सोडेल आणि परमेश्वराच्या सेवेमध्ये मी येईल. परमेश्वराने त्याला करोडो रुपये दिले काही दिवसांनी, काही वर्षांनी. करोडो रुपये दिले. पण आज तो परमेश्वर देवापासून कोस दूर गेलेला आहे, कोस दूर. परमेश्वराच्या आवेशाशिवाय परमेश्वराची सेवा होत नाही. प्रियानो, जेही लोक परमेश्वराच्या सेवेमध्ये आले ना प्रियानो, जेही लोक परमेश्वराच्या सेवेमध्ये आले ते दरिद्री नव्हते. त्याने आपलं सर्वस्व विकलं आणि ते घेऊन मिशन सेवेत आले, ते घेऊन सुवार्ता सेवेत आले. आणि म्हणून ही सुवार्ता सेवा झाली. त्यावेळेला अटच ती होती, काही कुठं मिळत नाही म्हणून आता सेवेला जायचं अजिबात नाही. तुझं जे काही आहे ते विक आणि मग सेवेला ये, मग सेवेला ये. आवेश. चौथा आवेश, ज्ञानामधून मिळणारा आवेश. ज्ञान, जगाचं ज्ञान. देवाने जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलं आहे. त्या जगाच्या ज्ञानाने ते मागी लोक येशूचा शोध करत 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 हेरोदाच्या वाड्यात गेलेले आहे. आपल्या ज्ञानाने जर येशूचा शोध कराल, आपल्या ज्ञानाने जर येशूची सेवा करायला लागाल, तर लक्षात ठेवा, हेरोदाच्या वाड्यात जाऊन पोहोचाल. आणि तिथे देवाने त्याचं स्वतःचं ज्ञान त्यांना दिलं. वर पूर्वेकडे तो तारा दिला आणि तो ताऱ्याने त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आणलं. देवाने जगाचं ज्ञान मूर्खपणाचं ठरवलेलं आहे. त्या ज्ञानाचा आवेश, माझ्याजवळ फार ज्ञान आहे, माझ्याजवळ फार ज्ञान आहे, मला फार भाषा अवगत आहेत, मला फार हे आहे, मला फार ते आहे, आणि माझ्या खूप डिग्री आहेत, आणि मग मी परमेश्वराची सेवा अजिबात ती सेवा स्वीकारत नाही. एकही आत्मा त्या सेवेद्वारे, लक्षात घ्या, देवाच्या राज्यात येत नाही, देवाच्या राज्यात येत नाही. परमेश्वराचा आवेश हवा आहे, परमेश्वराचा आवेश. जे प्रेषित देवाने निवडले ना प्रियानो, निरक्षर अडाणी होते, जगाची उलथापालत करून टाकली त्यांनी, जगाची उलथापालत. शास्त्रांचा शास्त्री, पुरुषांचा पुरुषी. जो संत पौल तो म्हणतो, सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो, अधिक भाषा बोलतो. पण त्याने सर्व काही जेव्हा ख्रिस्ताला समर्पित केलं, तेव्हाच परमेश्वराची सेवा त्याच्याकडून होऊ शकले. ज्ञानापासून मिळणारा आवेश परमेश्वराची सेवा करू शकत नाही. पाचवा आवेश, दैहिक बळ. यामधून मिळणारा आवेश, बळ, सामर्थ्य, शक्ती, यामधून सेवा होत नाही. समशोन, समशोन. देवाने त्याला एवढं बळ दिलं, एवढं, असं बळ कोणालाच दिलं नाही, कोणालाच दिलं नाही. आणि काय झालं प्रियानो, देवाने एवढं सामर्थ्य दिलं, परंतु त्याला परमेश्वराची सेवा करता आली नाही. तो परमेश्वराच्या आवेशाने ग्रासू शकला नाही आणि तो भयंकर पापामध्ये अडकला, भयंकर पापामध्ये अडकला. बळ, सामर्थ्य, दैहिक बळ, परमेश्वराची सेवा करू शकत नाही. संत पाऊल शारीरिक दृष्ट्या अतिशय दुर्बळ, आजारी, रोगी, पण केवढी सेवा. त्याच्या शरीरात एक काटा होता, एक रोग होता, एक आजार होता. काय होता त्याचं त्यालाच माहिती. देवाजवळ त्याने 3दा प्रार्थना केली, प्रभू मी फार दुर्बळ झालो रे, याच्यामुळे हे काढून टाक, मला तुझी सेवा करता येत नाही. प्रभूने सांगितलं, तुला माझी कृपाच पुरेशी आहे. आणि संत पाऊल म्हणाला, जेव्हा मी अशक्त तेव्हा मी सशक्त. कारण अशक्तपणातच देवाचं सामर्थ्य पाहायला मिळतं.
मी फार बलवान झालो, मी फार आरोग्य, मग मी देवाची सेवा करील? अजिबात नाही. जे दुर्बळ अशक्त लोक होते ना प्रियांनो, त्यांनीच देवाची सेवा फार मोठ्या सामर्थ्याने केलेली आहे. 6वा आवेश, हा जगिक आवेश 6वा, सत्ता, अधिकार, प्रशंसा यामधून मिळणारा आवेश. सत्ता, अधिकार, प्रशंसा यामधून शास्त्री, परुषी, याजक यांना सत्ता, अधिकार दिला होता. लोकांची प्रशंसा दिली होती. ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकले नाही, ख्रिस्ताचा स्वीकार करू शकले नाही. यामधून मिळणारा आवेश परमेश्वराची सेवा करू शकत नाही. प्रियांनो, प्रभू पुढे नम्र लीन व्हावं लागतं. स्वर्गामध्ये 4 प्राणी 24 वडील आहे. फार मोठा अधिकार आहे त्यांच्याजवळ, फार मोठा अधिकार. पण प्रभू पुढे आपला मुकुट खाली काढून ठेवतात, गुडघ्यावर येतात आणि माना लवून नमन करून ते प्रभूला धन्यवाद आणि गौरव देत आहे. सत्ता, अधिकार. आणि 7वा जात, धर्म, गाव, घराणे यामधून जो आवेश मिळतो ना प्रियांनो, त्याद्वारे सेवा घडत नाही. परमेश्वराची त्या आवेशाने नाही. मी आमका, मी तमका, मी फलाना, मी विस्ता नाही. ख्रिस्तार्पणमस्तु, अवघे ख्रिस्तार्पणमस्तु. त्याचा अभिमान बाळगून काही उपयोग नाही. मी एवढ्या मोठ्या घराण्याचा संदेशामध्ये अनेक वेळेला मी ऐकतो लोकांच्या तोंडून, परमेश्वर ती सेवा, ते संदेश स्वीकारित नाही. मी फक्त जुने ते होऊन गेले, पहा ख्रिस्तामध्ये नवीन झाले आहे. तो म्हणतो मी तर शास्त्रांचा, मी तर परुषांचा परुषी, यहुद्यांचा यहुदी, गमलेल्याच्या चरणाजवळ शिकलेला संत पावल. यहुद्यांचा यहुदी म्हणजे कट्टर यहुदी. माझा बाप यहुदी, माझी आई यहुदी, मिक्स नाही. परंतु त्यामुळे पावलाला सेवा करता नाही आली. त्याने सगळं काही केर कचरा लेखलं प्रभूसाठी, आणि तेव्हा प्रभूने त्याला त्याचा आवेश दिला आणि त्या परमेश्वराच्या आवेशाने त्याने सेवा केली. प्रियांनो, खाण्यामधून मिळणारा आवेश, व्यसनांमधून मिळणारा आवेश, धनामधून मिळणारा आवेश, ज्ञानामधून मिळणारा आवेश, बाळामधून मिळणारा आवेश, सत्ता, अधिकार, प्रशंसा यामधून मिळणारा आवेश, जात, धर्म, गाव, घराणे यामधून मिळणारा आवेश परमेश्वराची सेवा करू शकत नाही. परमेश्वराची सेवा करण्यासाठी परमेश्वराचा आवेश हवा. वरील 7ही आवेश परमेश्वराची सेवा सिद्धीस नेण्यास उपयोगी नाहीत, किंवा वरील 7ही आवेशाने केलेली सेवा सेनाधीश परमेश्वर मान्य करीत नाही. सेनाधीश परमेश्वराचा आवेशच परमेश्वराची सेवा करू शकतो, व अशीच सेवा सेनाधीश परमेश्वर मान्य करीत असतो. सेनाधीश परमेश्वराच्या आवेशाने ग्रासून जाऊन केलेल्या सेवेचा आदर्श आमचा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त हाच आहे. प्रियांनो, लक्षात घ्या, संदेशाचं मर्म प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या प्रत्येक गोष्टीचा आदर्श आमचा केवळ प्रभू येशू ख्रिस्तच असला पाहिजे. आमचा प्रभू येशू ख्रिस्तच असला पाहिजे, दुसरा कोणीच नको. प्रकटीकरण 19वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण येशू विषयीची साक्ष हे संदेशाचे मर्म आहे. आणि मर्म याचा पाठभेद खाली दिलेला आहे, संदेशाचा आत्मा आहे. येशूचं नाव, येशूचं उदाहरण, येशूचा आदर्श हा संदेशाचा आत्मा आहे.
प्रत्येक आमच्या संदेशामध्ये प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्तच असला पाहिजे. संदेशाचा आत्मा. प्रियनो, परमेश्वराच्या आवेशाने ग्रासून गेलेले सेवा, त्याचा आदर्श स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो म्हणाला मार्क 10:45 मध्ये, प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला मार्क 10:45 मध्ये, मी सेवा कराव्यास नव्हे, मी सेवा करून घ्याव्यास नव्हे, तर सेवा कराव्यास आलो आहे. मी सेवा करून घ्याव्यास नव्हे, तर मी सेवा कराव्यास आलो आहे. प्रियनो, त्याने सेवा करून घेतली नाही, तर त्याने सेवा केली. परमेश्वराचा आवेश हे करतो, हे करतो. तो सेवा करून घेत नाही, तो सेवा देत राहतो, देत राहतो, देत राहतो. आणि प्रियानो, आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊयात आणि प्रभूचा गौरव करूया की प्रभू येशू ख्रिस्ताने ती सेवा पूर्ण केली. सर्वात पहिली प्रभू येशू ख्रिस्ताने जी सेवा पार पाडली ती आहे शिक्षणाची सेवा, उपदेश, बोध यांची सेवा, शिक्षणाची सेवा. त्याने शिक्षण दिलं, डोंगरावरचं प्रवचन, आणि प्रत्येक वेळेला तो शिक्षण देत राहिला. शिक्षणाची सेवा. आणि लक्षात घ्या प्रियांनो, सेवेमध्ये सर्वात पहिली गोष्ट शिक्षणाची सेवा आहे. आज या शिक्षणाच्या सेवेसाठी, या वचनाच्या सेवेसाठी ख्रिस्ताने, परमेश्वराने, पवित्र आत्म्याने काही लोक निवडलेले आहेत. आणि एफिसकरास पत्र, त्याच्यामध्ये संत पौल आम्हाला स्पष्ट रीतीने सांगत आहे की ही सेवा देवाने कोणाला दिलेली आहे. प्रेषित 4:11 आणि 12. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व शिक्षक असे नेमून दिले, ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जना सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. प्रेषित, संदेष्टे. प्रियानो, आता प्रेषित आणि संदेष्टे नाहीत. लक्षात घ्या, कुणी कोणालाही स्वतःला प्रेषित म्हणून घेऊ द्यात किंवा कुणी कोणालाही संदेष्टे म्हणून घेऊ द्यात, परंतु आता प्रेषित आणि संदेष्टे पुन्हा होणे नाही. कारण एफिसकरास पत्र 2 अध्याय आणि 20व्या वचनामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. प्रेषित व संदेष्टे आता पायामध्ये गेलेले दगड आहेत, पायामध्ये गेलेले दगड आहेत. त्या फाउंडेशनवर, ते फाउंडेशन स्टोन्स, त्याच्यावर आम्ही रचलेले आहेत. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. प्रियनो, आम्ही जे उभा राहिलेले आहोत ते त्या पायावर, त्या फाउंडेशनवर. प्रेषित व संदेष्टे आता ते दिसत नाहीत, ते पायामध्ये आहेत, ते खाली आहेत, ते पायातले दगड आहेत. ते फार अद्भुत पाचारण होता. प्रियनो, शिक्षणाची सेवा, सर्वात पहिली शिक्षणाची सेवा. आणि शिक्षणाची सेवा परमेश्वर देवाने प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक व शिक्षक यासाठी नेमलेले आहे. यासाठी त्यांची निवड झालेली आहे. यासाठी की त्यांनी पवित्र जनांना, म्हणजे मंडळीला सेवेच्या कार्याकरिता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस नेण्याकरिता सिद्ध करावे. ही शिक्षणाची सेवा, ही वचनाची सेवा. प्रियनो, जेव्हा मंडळीमध्ये वाद झाला, कुरकुरी सुरू झाल्या, प्रारंभीची मंडळी, तृतीय मंडळी,
आणि त्यांचं सर्वस्व एकत्र होतं आणि मंडळीची संख्या वाढू लागली. आणि काय झालं माहितीये का प्रियानो, त्यांच्यामध्ये कुरकुर सुरू झाली. प्रेषितांचे कृत्य 6वा अध्याय पहिल्या वाचनापासून कुरकुर सुरू झाली. आणि मग कुरकुर सुरू झाल्यानंतर प्रियानो, मंडळीमध्ये कुरकुर चांगली नाही. प्रेषितांना हे माहिती आहे. तेव्हा 12 प्रेषितांनी शिष्यगणाला बोलावून म्हटले, आम्ही देवाचे वचन सांगण्याचे सोडून पंक्ती सेवा करावी हे ठीक नाही. वचनाची सेवा, प्रेषितांना वचनाची सेवा दिलेली होती. खास पाचारण होतं ते, दुसऱ्या सेवेसाठी नाही, पंक्ती सेवेसाठी नाही, दुसरं कोणतंच काम नाही त्यांना, दुसरी कोणती सेवा नाही त्यांना. जे प्रेषित आहेत, संदेष्ट आहेत, सुवार्तिक आहेत, पाळक आहेत, शिक्षक आहेत, त्यांना एकच सेवा आहे, वचनाची सेवा नेमून दिलेले आहे. मग तुम्ही काय करा तर बंधुजनो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे 7 प्रतिष्ठित पुरुष शोधून काढा. त्यांना आम्ही या कामावर नेमू. म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू. या कामावर, कोणत्या कामावर? पंक्ती सेवा. मंडळीतील ज्या अनेक सेवा आहेत, त्यासाठी देवाने लोक निवडलेले आहे. ती सेवा त्यांना दिलेली आहे. आणि म्हणून प्रियानो, लक्षात घ्या, वचनाची सेवा, महान सेवा, मोठी सेवा, वचनाचं प्रगटीकरण, देवाच्या आत्म्याचं प्रगटीकरण. लोक पावलाला स्वीकारत नव्हते, पावलाचं ऐकत नव्हते. पावलाचं वचन, पावलाचं हे स्वीकारत नव्हते. कारण का? पाऊल प्रेषित नव्हता असा त्यांचा समज होता. वचन फक्त प्रेषितांचंच ऐकायचं, त्यांचं हे होतं. पाऊल प्रेषित नव्हता असं ते म्हण. परंतु प्रियानो, 12वा प्रेषित हा पाऊल होता. तो स्वतः सांगतो, मी 12वा प्रेषित आहे. ज्या यहूदा इस्कारियोतने प्रभूला फसवलं, ज्या यहूदा इस्कारियोतने त्याने गळफास घेऊन स्वतःचं पाचारण नाकारलं, त्याच्या जागेवर नेमलेला मी आहे. जरी मत्थियाची चिठ्ठी निघाली होती तरी मत्थिया खऱ्या अर्थाने प्रेषित नव्हता. तो त्या जागेवरचा प्रेषित मी, देवाने नेमलेला. आणि मग तो स्वतःविषयी प्रत्येक वेळेला मंडळांना सांगताना सांगतो, गलतियातील मंडळांना मनुष्यांकडून नव्हे किंवा कोणा माणसाच्या द्वारेही नव्हे, तर येशू ख्रिस्त ज्याने त्याला मेलेल्यातून उठविले, तो देव पिता यांच्याद्वारे प्रेषित झालेला पाव, त्या माझ्याकडून व माझ्या बरोबरच्या सर्व बंधूंकडून प्रियानो प्रेषित झालेला पाव. प्रेषितांना प्रेषित पदाला पोहोचण्यासाठी एक अट होती की त्यांनी 3 वर्ष प्रभूला पाहिलेलं पाहिजे, प्रभूच्या बरोबर राहिलेलं पाहिजे, प्रभूच्या बरोबर वागलं पाहिजे. हा प्रेषित पौल प्रियानो 3 वर्ष प्रभू बरोबर राहिला. त्याचं पाचारण झालं, दमास्कसच्या रस्त्यावर पाचारण झालं. तेव्हा अद्भुत रीतीने तो 3 वर्ष तिथे राहिला. गलतीकारास पत्र 1 अध्याय 15-16 जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. 3 वर्ष तो प्रभूच्या सहवासात होता आणि 3 वर्षानंतर तो केफाला भेटला. 18व्या वचनात सांगितलेला आहे. 15-16-17 1 अध्याय, गलतीकारास पत्र 1 अध्याय 15-16-17. तरी ज्या देवाने मला
माझ्या मातेच्या उदरातून निघाल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठाई प्रगट करणे बरे वाटले, अशासाठी की मी परराष्ट्रांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्या पूर्वी झालेल्या प्रेषितांकडे यरुशलेमेत वर न जाता मी लागलाच अरबस्थानात निघून गेलो व तेथून दिमिश्कास पुन्हा परत आलो. मग 3 वर्षानंतर, हे 3 वर्ष, अरबस्थानातील 3 वर्ष तो प्रभूच्या सहवासात होता. प्रभूच्या सहवासात होता आणि म्हणून तो दावा करू शकला, पहिले करीन आणि त्याच्या त्या 11व्या अध्यायामध्ये, कारण जे मला प्रभूपासून मिळाले, पहिले करीन 11वा अध्याय 23वे वचन, कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली. प्रियानो, हे सर्व काही पावलाने ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर, त्याच्या पाचारणानंतर हे पाहिलेलं आहे. मला प्रभूपासून मिळालंय, प्रभूपासून मिळालंय. त्याला प्रभूने पुन्हा एकदा तो सर्व सीन दाखवला प्रभू भोजनाचा. आणि मग तो म्हणतो, आभार मानून त्याने भाकर मोडली, माझ्या स्मरणात करा, वगैरे वगैरे. पहिले करीन 11:23 पुढे, पहिले करीन 11वा अध्याय आणि 23व्या वचनाच्या पुढे. प्रियानो, लक्षात घ्या, शिक्षणाची सेवा. आम्हाला जर सेवा करायची आहे, वचनाची सेवा करायची आहे, तर त्यासाठी आमचं समर्पण हवं, आमचं समर्पण हवं, ख्रिस्ताला पूर्ण समर्पण हवं. प्रियानो, सुवार्तिक, पाळक व शिक्षक आता आहे, संदेष्टे व प्रेषित आता पायामध्ये, फाउंडेशन मध्ये गेलेले ते स्टोन्स आहेत. आणि म्हणून लक्षात घ्या प्रियानो, पूर्ण समर्पण असल्याशिवाय, परमेश्वराच्या आवेशाने ग्रासल्याशिवाय वचनाच्या सेवेसाठी आम्ही तयार होण्याचं धैर्य करू नये. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. प्रभूला धन्यवाद असो. प्रार्थना करू. प्रेमळ देवा, परमेश्वर बापा, राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा बापा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो बापा परमेश्वरा. आज ही मिडवी भक्ती दिलीस आणि परमेश्वराचा आवेश काय आहे, परमेश्वराच्या आवेशाने केलेली सेवा काय काय आहे, आज तू आम्हाला सांगत आहेस. प्रभू, 7 सेवा प्रभू ख्रिस्ताने परमेश्वराच्या आवेशाने ग्रासून केलेल्या आहेत. प्रभू, आज वेळ अभावी इथंच थांबत आहोत बापा परमेश्वरा, परंतु पुढे येणाऱ्या मिडवीक भक्तीमध्ये आम्ही या सर्व सेवा समजून आम्हाला घेता येऊ दे. ही कृपा, दया, अनुग्रह दे. सहाय्यक, ऐकलेला संदेश आमच्यासाठी विश्वासामध्ये भर पाडणारा होऊ दे, वाढवणारा होऊ दे. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन. आपण देव बापाचा आशीर्वाद मागूया. आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू ख्रिस्त याची कृपा, देव बापाची प्रीती, पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर इथून पुढे आमचा प्रभू ख्रिस्ती पर्यंत सदा सर्व काळ असो. आमेन. शालोम, देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. प्रियांनो, शिक्षण या ज्या प्रभू ख्रिस्ताने पार पाडलेल्या 7 सेवा ज्या आहेत त्यापैकी शिक्षण ही आम्ही पाहिलेली आहे. पुढच्या 6 येणाऱ्या मिडवीक भक्तीमध्ये आम्ही पाहणार आहोत. प्रभूला धन्यवाद असो. शालोम. मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला, तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा. जाताना घरी दे
शालोम. देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.